नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती. तर मित्रांनो, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अंतर्गत ग्रुप बी आणि ग्रुप सी या पदांची भरती सुरू आहे. यामध्ये ग्रुप बी मध्ये विविध पोस्ट आहेत. त्याचबरोबर ग्रुप सी मध्ये पण विविध पोस्ट आहेत, तुम्ही पाहू शकतात. तर मित्रांनो, आपण सविस्तर पद्धतीने माहिती पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, ग्रुप बी मध्ये सब इन्स्पेक्टर वर्क्स यामध्ये तुम्ही पाहू शकता एकूण टोटल जी वॅकन्सी आहे ती 13 आहे आणि त्याचबरोबर ज्युनियर इंजिनियर सब इन्स्पेक्टर यासाठी इलेक्ट्रिकलसाठी टोटल वॅकन्सी 9 आहे. यामध्ये पे स्केल आपण बघितलं तर 35,400 ते 1,12,000 आणि पे मॅट्रिक्स लेव्हल 6 आहे. तर मित्रांनो, जे एज लिमिट आहे ते 30 वर्षापेक्षा जास्त नसावे असं त्यांनी सांगितलं आहे दोन्ही पदासाठी. तसेच एज रिलॅक्सेशन पण भेटत आहे कॅटेगरी वाईज, तुम्ही ते पाहू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते सब इन्स्पेक्टर वर्कसाठी पास 3 इयर्स डिप्लोमा in civil engineering from an institute recognized by the center or state government. तसेच ज्युनियर इंजिनियर सब इन्स्पेक्टर इलेक्ट्रिकल यासाठी पास 3 इयर डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनियर. तर मित्रांनो, डिप्लोमावरती तुम्हाला ग्रुप बी या पदाची पोस्ट भेटत आहे. तर मित्रांनो, सुवर्ण संधी आहे तुमच्याकडे. मित्रांनो, फिजिकल स्टँडर्ड टेस्टमध्ये मेजरमेंट आपण हाईट, चेस्ट आणि वेट असणार आहे. यामध्ये मेलसाठी 165 सेंटीमीटर हाईट लागणार आहे. त्याचबरोबर चेस्ट जे आहे ते अनएक्सपांडेड 76 सेंटीमीटर, त्याचबरोबर 81 सेंटीमीटर एक्सपांडेड अँड रिलॅक्सेबल बाय 2 सेंटीमीटर फॉर कॅन्डिडेट्स बिलो 20 इयर्स ऑफ एज. त्याचबरोबर वेट जे आहे ते मित्रांनो प्रपोर्शनेट टू हाईट अँड एज ॲज पर मेडिकल स्टँडर्ड. मेडिकल स्टँडर्डनुसार तुमचं वजन जे असणार आहे. त्याचबरोबर फिमेलसाठी जी हाईट असणार आहे ती 157 सेंटीमीटर असणार आहे. तसेच वेट जे असणार आहे ते अकॉर्डिंग टू हाईट बट नॉट लेस दॅन 46 केजी, 46 किलोपेक्षा कमी नसावे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर मेडिकल स्टँडर्ड आहेत ते तुम्ही वाचायचं आहे तुम्ही. तर मित्रांनो, सिलेक्शन प्रोसिजर काय असणार आहे ते आपण पाहूयात. फर्स्ट पेज जे असणार आहे ते रिटन एक्झामिनेशन असणार आहे. यामध्ये तुम्हाला एकूण सेक्शन जे असणार आहेत ते 3 सेक्शन असणार आहेत. सब्जेक्ट आपण बघितलं तर जनरल इंटेलिजन्स, रिझनिंग आणि जनरल अवेअरनेस आणि जनरल इंजिनिअरिंग, सिव्हिल किंवा इलेक्ट्रिकल पोस्टनुसार. त्याचबरोबर नंबर ऑफ क्वेश्चन जनरल रिझनिंगचे जे क्वेश्चन असणार आहेत ते 25 क्वेश्चन असणार आहेत. जनरल अवेअरनेसचे 25 क्वेश्चन, इंजिनिअरिंगचे क्वेश्चन तुम्हाला 50 असणार आहे. जेवढे क्वेश्चन विचारले आहेत तर प्रत्येक प्रश्न 1 मार्काला असणार आहे. तुम्ही पाहू शकता 25 क्वेश्चन 25 मार्क. 50 प्रश्न 50 गुणांसाठी विचारण्यात येणार आहे आणि परीक्षेचा कालावधी जो असणार आहे तो 1 तास 30 मिनिटाचा असणार आहे. 1.5 तासाचा मित्रांनो तुमच्याकडे कालावधी असणार आहे. त्याचबरोबर एस-आय वर्क्स अँड जे-ई-एस-आय इलेक्ट्रिकल यासाठी तुम्ही ते सिलेबस पाहू शकता. इथे त्यांनी विषयानुसार सिलेबस दिला आहे. डिटेलमध्ये सिलेबस दिला आहे. त्याचबरोबर जे इथे स्टँडर्ड अँड सिलेबस फॉर पेपर 2 साठी पण त्यांनी सिलेबस दिला आहे. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ज्युनियर इंजिनिअरिंग सब इन्स्पेक्टर इलेक्ट्रिकलसाठी पेपर 1 आणि पेपर 2 नुसार त्यांनी ते टेक्निकल जे विषय आहे तुमचा इंजिनिअरिंगचा त्यासाठी त्यांनी ते डिटेलमध्ये सिलेबस दिला आहे. एक्झामिनेशन नंतर तुमची फिजिकल एफिशियन्सी टेस्ट होणार आहे. यामध्ये एकूण 3 इव्हेंट असणार आहेत. रनिंग, लाँग जंप आणि हाय जंप. पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर असणार आहे 7 मिनिटांमध्ये. त्याचबरोबर लाँग जंप जे असणार आहे ते 11 फुटाचे असणार आहे. त्यामध्ये 3 चान्स दिले जाणार आहेत. तसेच हाय जंप जे असणार आहे ते 3 फूट 3.5 फुटाचे असणार आहे. तसेच महिला उमेदवारांसाठी 800 मीटर तुम्हाला 5 मिनिटात कंप्लीट करायचं आहे. त्याचबरोबर लाँग जंप जे असणार आहे ती 8 फीट असणार आहे. त्याचबरोबर हाय जंप जे असणार आहे ती 2.5 फीट असणार आहे. एकूण जे लाँग जंप आणि हाय जंपसाठी तुम्हाला चान्स दिले जाणार आहेत ते 3 दिले जाणार आहेत. त्यासाठी तुम्हाला अर्ज जे करायचे आहेत ते ऑनलाईन करायचे आहे आणि अर्ज करण्याची वेबसाईट जी आहे ती तुम्ही पाहू शकता. https://recruitmentbsf.gov.in ही वेबसाईट आहे मित्रांनो. याची जी शेवटची तारीख आहे ती मित्रांनो 15 एप्रिल आहे. त्याचबरोबर ॲप्लिकेशन फी आपण बघितली तर ₹200 ॲप्लिकेशन फी आहे. जे रिक्रुटमेंट सेंटर जे असणार आहे ते तुम्ही पाहू शकता. तिथे नेम ऑफ सेंटर आणि ॲड्रेस, लोकेशन ॲड्रेस अँड रिस्पॉन्सिबिलिटी त्यांनी दिली आहे. तर BSFचे भारतामध्ये संपूर्ण भारतामध्ये जेवढे सेंटर आहेत तिथे ही सिलेक्शन प्रोसिजर होणार आहे. नंतर BSFमध्येच ग्रुप सी या पदांची भरती आहे. तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये एस-सी प्लंबर यासाठी तुम्ही पाहू शकता एकूण रिक्त पदसंख्या आहे 1. त्याचबरोबर एस-सी कार्पेंटर यासाठी 1. कॉन्स्टेबल जनरल ऑपरेटर, त्याचबरोबर कॉन्स्टेबल जनरेटर मेकॅनिक, त्याचबरोबर कॉन्स्टेबल लाईनमॅन यासाठी एकूण आपण पदांची संख्या बघितली तर कॉन्स्टेबलसाठी एकूण 13 पदे आहेत. तसेच कॉन्स्टेबल जनरेटर मेकॅनिकसाठी 14 पदे आहेत आणि कॉन्स्टेबल लाईनमॅनसाठी 9 पदे आहेत. यासाठी वेतन श्रेणी आपण बघितली तर एच-सी प्लंबर आणि एच-सी कार्पेंटर या पदासाठी एकूण 25,500 ते 81,100 इथपर्यंत पेमेंट असणार आहे. तसेच कॉन्स्टेबल जनरेटर ऑपरेटर आणि कॉन्स्टेबल लाईनमॅन या 3 पदांसाठी एकूण लेव्हल 3चं पेमेंट असणार आहे 21,700 ते 69,100.
जी वयोमर्यादा आहे ती तुम्ही पाहू शकता 18 ते 25 वर्ष आहे. प्रत्येक पदासाठी 18 ते 25 वर्ष आहे. तसेच कॅटेगरी वाईज तुम्हाला एज रिलॅक्सेशन पण भेटत आहे तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर मित्रांनो जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते एच-सी प्लंबर या पदासाठी मॅट्रिक्युलेशन पास ऑर इट्स इक्विव्हॅलंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ITI असणं गरजेचं आहे. तसेच मित्रांनो जे पद आहेत त्या पदाच्या रिलेटेड तुमचं ITI असणं गरजेचं आहे. तसे कार्पेंटरला आपण ITI त्याशी रिलेटेड पाहिजे. तसेच ITI जो आहे जनरेटर ऑपरेटर या पदासाठी इलेक्ट्रिशियन ऑर वायरमॅन किंवा डिझेल किंवा मोटर मेकॅनिक याशी रिलेटेड ITI पाहिजे. तर मित्रांनो ITI हे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे या पोस्टसाठी. त्याचबरोबर आपण हाईट बघितली तर पुरुष उमेदवारांसाठी 165 सेंटीमीटर आहे. ज्येष्ठ पुरुष उमेदवारांसाठी 76 सेंटीमीटर आहे. एक्सपांडेड 81 सेंटीमीटर आणि मित्रांनो रिलॅक्सेबल बाय 2 सेंटीमीटर फॉर कॅन्डिडेट्स बिलो 20 इयर्स ऑफ एज आणि वेट जे आहे ते प्रपोर्शनेट टू मेडिकल स्टँडर्डनुसार तुमचं वेट जे आहे ते ग्राह्य धरले जाणार आहे. त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी हाईट जी आहे 157 सेंटीमीटर आहे आणि वेट जे आहे ते अकॉर्डिंग टू हाईट बट नॉट लेस दॅन 46 केजी 46 किलोपेक्षा कमी नसावे असं त्यांनी सांगितलेलं आहे. सिलेक्शन प्रोसिजरमध्ये पहिल्यांदा रिटन एक्झामिनेशन होणार आहे. यामध्ये 3 विषय दिले जाणार आहेत. जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग आणि जनरल अवेअरनेस आणि टेक्निकल सब्जेक्ट. त्याचबरोबर मित्रांनो रिझनिंगसाठी 20 प्रश्न 20 गुणांसाठी आहेत आणि जनरल अवेअरनेससाठी 20 क्वेश्चन 20 मार्क्स आणि त्याचबरोबर टेक्निकल सब्जेक्ट 60 प्रश्न 60 गुणांसाठी एकूण 100 प्रश्न 100 गुणांसाठी. यासाठी कालावधी जो आहे तो 2 तासांचा आहे. त्याचबरोबर मित्रांनो जी सेकंड फेज ऑफ एक्झामिनेशन जी असणार आहे त्यामध्ये फिजिकल स्टँडर्ड टेस्ट आणि फिजिकल एफिशियन्सी टेस्ट होणार आहे तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर प्रॅक्टिकल ट्रेड टेस्ट आणि मेडिकल एक्झामिनेशन किंवा मेडिकल एक्झामिनेशन हे होणार आहे. त्याचबरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुम्ही पाहू शकता इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि जे PST आहे ते तुम्ही पॅरा 4 मध्ये वाचू शकता. त्याचबरोबर फिजिकल एफिशियन्सी टेस्ट जी आहे ती पहिल्यांदा रनिंग होणार आहे आणि लाँग जंप आणि हाय जंप. पाहू शकता इथे पुरुष उमेदवारांसाठी ही माहिती आहे आणि महिला उमेदवारांसाठी हा क्रायटेरिया आहे राउंडचा. त्यासाठी तुम्हाला BSFच्या वेबसाईटवरती अर्ज करायचे आहेत आणि अर्जाची करण्याची शेवटची तारीख जी आहे ती 15 एप्रिल आहे. त्याचबरोबर ॲप्लिकेशन फी जी आहे ती ₹100 आहे. त्याचबरोबर पुढची जी पोस्ट आहे मित्रांनो ती ग्रुप सीचीच पोस्ट आहे. यामध्ये तुम्हाला असिस्टंट एअरक्राफ्ट मेकॅनिक, असिस्टंट सब इन्स्पेक्टर रोटरी विंगमध्ये असणार आहे आणि फिक्स्ड विंग या 2 विंगमध्ये तुम्हाला ही पोस्ट असणार आहे. त्याचबरोबर टोटल नंबर ऑफ वॅकन्सी त्यांनी इथे दिले आहे. एकूण जे वॅकन्सीज आहेत या पदांच्या एकूण वॅकन्सीज 8 आहेत आणि यासाठी जे पे लेव्हल मॅट्रिक्स आहे ते लेव्हल 5 मध्ये आहे. 29,200 ते 92,300 7व्या वेतन आयोगानुसार. तसेच असिस्टंट रेडिओ मेकॅनिक, असिस्टंट सब इन्स्पेक्टर ही पुढची पोस्ट आहे. यामध्ये 3 विंग आहेत. रोटरी विंग, फिक्स्ड विंग आणि ALH ध्रुव आणि त्याचबरोबर पुढचे पण विंग आहेत. कॉन्स्टेबल स्टोअरमनसाठी एकूण जे रिक्त पद आहेत ते 3 आहेत. यामध्ये पे मॅट्रिक्स आहे लेव्हल 3 21,700 ते 69,100. त्याचबरोबर मित्रांनो जे एज लिमिट आहे ते एज लिमिट तुम्ही पाहू शकता. तिथे पदानुसार त्यांनी एज लिमिट दिलं आहे. 28 वर्ष, 28 वर्ष आणि 20 ते 25 वर्ष कॉन्स्टेबल स्टोअरमनसाठी आहे. त्याचबरोबर कॅटेगरी वाईज तुम्हाला एज रिलॅक्सेशन पण भेटत आहे. त्याचबरोबर मित्रांनो आपण बघितलं तर याची जी शैक्षणिक पात्रता आहे ती असिस्टंट एअरक्राफ्ट मेकॅनिक, असिस्टंट सब इन्स्पेक्टर या पदासाठी तुम्हाला 3 इयर्स डिप्लोमा असणं गरजेचं आहे. एंट्री लेव्हल ट्रेड त्याशी संबंधित ट्रेडमध्ये तुमचा डिप्लोमा असणं आवश्यक आहे. जसं की ते जनरल सिव्हिल एव्हिएशन असं त्यांनी म्हणलं आहे. तर तुमचं सिव्हिल एव्हिएशनमध्ये डिप्लोमा असणं आवश्यक आहे. किंवा ग्रुप एक्स डिप्लोमा इश्यूड बाय द इंडियन एअर फोर्स हा पण मित्रांनो शैक्षणिक पात्रता चालते. त्याचबरोबर पुढची जे पोस्ट आहे ती असिस्टंट रेडिओ मेकॅनिक यासाठी 3 वर्षाचा डिप्लोमा असणं आवश्यक आहे संबंधित ट्रेडमध्ये. पुढची पोस्ट आहे कॉन्स्टेबल स्टोअरमन यासाठी तुमच्याकडे मॅट्रिक्युलेशन पास विथ सायन्स ऑर इक्विव्हॅलंट फ्रॉम रिकॉग्नायझर बोर्ड. मित्रांनो 10वी पास असणं गरजेचं आहे आणि 10वी मध्ये विज्ञान हा विषय असणं आवश्यक आहे. फिजिकल स्टँडर्ड आपण बघितले तर पोस्टनुसार त्यांनी इथे फिजिकल स्टँडर्ड दिले आहेत. असिस्टंट एअरक्राफ्ट मेकॅनिक आणि असिस्टंट रेडिओ मेकॅनिक यासाठी महिला उमेदवारांसाठी आणि पुरुष उमेदवारांसाठी दोन्ही उमेदवारांसाठी तुम्ही इथे चार्ट दिला आहे तिथे माहिती दिली आहे तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर फॉर द पोस्ट ऑफ कॉन्स्टेबल स्टोअरमन यासाठी इथे चार्ट दिला आहे तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर मित्रांनो मेडिकल स्टँडर्डची इथे माहिती आहे आणि त्याचबरोबर जे इन्स्ट्रक्शन आहेत त्यांची पण इथे माहिती दिली आहे. सर्व माहिती वाचूनच तुम्हाला अर्ज भरायचा आहे आणि जी सिलेक्शन प्रोसिजर आहे पहिल्यांदा लेखी परीक्षा होणार आहे. यामध्ये पार्ट ए, पार्ट बी आणि पार्ट सी आणि पार्ट डी एकूण 4 विषय असणार आहेत. यामध्ये जनरल अवेअरनेस,
जनरल इंग्लिश आणि न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड आणि टेक्निकल सब्जेक्ट असणार आहेत. प्रत्येक विषयासाठी 25 प्रश्न विचारले जाणार आहेत. 25 गुणांसाठी एकूण 100 प्रश्न असणार आहेत 100 मार्कांसाठी आणि यासाठी कालावधी जो असणार आहे तो 2 तासांचा असणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे क्वालिफाइंग मार्क्स ऑफ द रिटन एक्झाम यासाठी जनरल ओ-बी-सी कॅटेगरीसाठी 50% तसेच एस-सी, एस-टी कॅटेगरीसाठी 45% क्वालिफाइंग मार्क्स आहेत लेखी परीक्षेसाठी आणि सेकंड फेज जी असणार आहे मित्रांनो एक्झामिनेशनची ती तुम्ही पाहू शकता. सेकंड फेज जी असणार आहे ती फिजिकल इफिशियन्सी टेस्ट आणि फिजिकल स्टँडर्ड टेस्ट होणार आहे. तर मित्रांनो फिजिकल जे असणार आहे ते तुम्ही पाहू शकता. पुरुष उमेदवारांसाठी 8 मिनिटामध्ये 1 मैल रन करायचं आहे तुम्हाला 1 मैल रन. त्याचबरोबर स्टँडिंग बोर्ड जंप 4 फीट 6 इंच आणि क्लेवर द रिच 6 फीट जंप अँड रिच 7 फीट एक्सक्लुडिंग 1 फीट रिच. त्याचबरोबर फिमेलसाठी 12 मिनिटामध्ये तुम्हाला 1 मैल रन करायचं आहे आणि स्टँडिंग बोर्ड 3 फीट, क्लेवर द रिच 4 फीट आणि जंप अँड रिच 6 फीट. तसेच ही जी मित्रांनो ग्राउंडचं पात्रता होती ती आहे असिस्टंट एअरक्राफ्ट मेकॅनिक आणि असिस्टंट रेडिओ मेकॅनिक या पदासाठी. तसेच पोस्ट ऑफ कॉन्स्टेबल स्टोअरमन या पदासाठी मेल आणि फिमेलमध्ये तुम्ही इथे इव्हेंट पाहू शकता. ते तुम्हाला अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ती 15 एप्रिल आहे आणि तुम्हाला BSFच्या वेबसाईटवरती अर्ज करायचे आहेत आणि एकूण ॲप्लिकेशन फी जी आहे ती ₹100 असणार आहे. तर मित्रांनो हे लक्षात ठेवा. ग्रुप सी आणि ग्रुप बीची जे पोस्ट आहेत यासाठी तुम्हाला एक्झाम सेंटर जे असणार आहे ते BSFचे हेडक्वार्टर असणार आहेत. संपूर्ण भारतामध्ये BSFचे ज्या ठिकाणी हेडक्वार्टर आहेत तेथेच तुमची एक्झाम होणार आहे आणि तेथेच तुमचं ग्राउंड होणार आहे आणि यासाठी अर्ज जे आहेत ते तुम्हाला ऑनलाईन मागवण्यात आले आहेत. मित्रांनो ही माहिती ती BSF भरतीबद्दलची. अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.